छत्रपती संभाजीनगर सोलापूर नंतर आता नंदुरबारमध्ये पण आगीची एक मोठी दुर्घटना घडली आहे। दाडगाव तालुक्यातील कात्रा गावात एका घराला आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झालं आहे। सुदैवाने या घटनेत कोणती जीवितहानी झालेली नाही। रायमल रडत्या पवार असे घर मालकाचे नाव आहे। आगीच्या घटनेत घरातील मौल्यवान वस्तूंसह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत। आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही। रायमल पवार हे जेवण करून घराबाहेर कुटुंबासह अंगणात झोपले होते। घर बंद असताना अचानक आग लागली। आग लागल्याचे समजताच रायमल आणि त्यांचे कुटुंबीय हडबडून जागे झाले। आरडाओरडा केला। त्यांच्या आवाजाने ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले। कात्रा हे दुर्गम भागात असल्याने येथे दळणवळणाची कुठलीही व्यवस्था नाही, त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचण्यास थोडा उशीर झाला। त्यामुळे त्यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे। सरपंच कपिल पवार यांनी ग्रामस्थांनी रायमल पवार यांच्या कुटुंबियांना सरकारकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली आहे। आज पहाटे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील एका घराला अशीच आग लागली होती। या आगीत एकाच कुटुंबातील 7 व्यक्तींचा मृत्यू झाला। घराखाली असलेल्या दुकानात एका इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंगला लावली होती, त्यात शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली आहे।